हे बघा, तुम्ही आमच्या दारात येऊन हे सगळं सांगितलं ना, लायकी नसलेल्या माणसांशी मी बोलत नाही म्हणून. आणि काय म्हणा, घर कसलं डोंबल्याचं घर, त्याला घर म्हणतात? भाड्याचं घर आहे. मिस्टर दळवी, तुम्हाला स्वतःचं मत तरी आहे का? तुम्ही जी तुमच्या पायात चप्पल घालता ती तरी तुमची आहे का उधारीवर आणली? आई, आई काय चाललंय हे? कोण आहे ही व्यक्ती? बाबांशी आणि तुमच्याशी किती उद्धटपणे बोलते. कोण आहे ही नक्की? वीणा, तू आज जा म्हटलं ना, आज जा. काय झालं? त्यांना तुम्ही आज का पाठवलं? त्यांनाही कळू देत ना की तुम्ही कोण आहात ते. त्यांना काय, सगळ्यांनाच कळलं पाहिजे की तुम्ही कोण आहात ते. आमच्या बायकोनी कायमच तुमचा आदर केला, कायमच तुमची बाजू मांडली. कायम तुमच्या मुलीच्या सासरी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला आली होती ना, तिथेच तिला स्वतःचा प्राण गमवावा लागला. गेली ती आम्हाला सोडून. आता तेवढंही कमी पडलं म्हणून तुमची मुलगी माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकू पाहते ना. आता दादा, बोलताना जरा विचार कर. ज्या मुलीवर असला आरोप करताय तुम्ही, तिचं लग्न झालेलं आहे, सुखाचा संसार सुरू आहे तिचा. खरं काय खोटं काय याची शहानिशा करण्याआधी बोलू नये माणसाने. कारण खरं काय हे जर तुम्हाला कळलं ना, तर पायाखालची जमीन सरके. खरं हे आहे की सांगा, खरंच मला ऐकायचंय, सांगा. नाहीतर मी तुम्हाला सांगतो ना खरं काय ते. खरं हे आहे की अजूनही तुमची मुलगी माझ्या मुलाला भेटते. अजूनही माझा मुलगा तुमच्या मुलीसाठी झुरतोय, हे खरं आहे. तुमच्या मुलीचं लग्न झाले ना, सुखानं संसार करते ना, तर का माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढते ती? का त्याच्या आयुष्याची खेळते ती? सांगा ना. ते सांगणार ना तुम्ही दोघं पण. आता तुमची मुलगी म्हटल्यावर तिच्यावर संस्कार काय झाले हे मला चांगलंच माहित आहे. बास दिग्विजय देशमुख, हार झाला आता. तुम्ही मला बोललात, मी ऐकून घेतलं, पण माझ्या मुलीबद्दल एकही वाकडं तिकडं अक्षर ऐकून घेणार नाही मी. लक्षात ठेवा. मिस्टर श्रीनिवास दळवी, उगाच साळसूतपणाचा आव आणू नका की तुम्हाला काही माहित नाही म्हणून. आणि मला जाब विचारण्यापूर्वी तुमच्या मुलीला जाब विचारा की तिची बाहेर काय तेरं चालू आहेत ते. पुन्हा एकदा सांगते, गैरसमज झालाय तुमचा. आमच्या मुलीवर वाटतील ते आरोप करू नका. इथे मी कुणाचं ऐकायला नाही तर ऐकवायला आलोय. आमच्या घराचा उंबरा ओलांडताना काय शपथ घेतली होती की हातात जोपर्यंत वास्तुशांतीची पत्रिका येत नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही. आता मी शपथ घेतो, तुमचे लग्न, तुमचा नवरा, तुमची मुलं आणि हा तुमचा भाड्याचा संसार, त्यातली एक आणि एक गोष्ट कशी फोल आहे, कशी खोटी आहे, हे सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा माणूस कोण आहे आणि आईला नक्की कधीपासून ओळखतो हा? असं का बोलत होता? कोणी नादवलं असेल याच्या मुलाला? मंगल तरी इथे नाहीये. भावनाला असं काही जमेल असं वाटत नाही. म्हणजे जानू? जानू, टेडी बेअर मधले कॅमेरेज तर निकामी केलेले आहेत, पण जयंतने तुझ्यावर वॉच ठेवण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी केलेल्या असू शकतात. आता अजून काय केलं असेल याने? काहीही असू शकतं. कसं आहे, जयंतचं डोकं कसं चालेल आपल्याला सांगता नाही येत ना. मला सांग, या घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये गेलीस का ग तू कधी? नाही म्हणजे, पण इथे ना खालच्या मजल्यावर एक खोली आहे, पण त्या खोलीमध्ये जयंतने त्याच्या ऑफिसच्या काही मशीन्स ठेवल्या. मी तिथे कधीच नाही गेले.
ऑफिसचे मशीन्स. इंटरेस्टिंग. मला सांग, कुठे आहे ती खोली? इथेच हॉलमधून बाहेर पॅसेजमध्ये गेलास की डाव्या बाजूला जी खोली आहे तिथे. कुठे गेलेत सर? फोन का नाही उचलत आहेत? गुड मॉर्निंग. सर कुठे गेला होता तुम्ही? कुठे काय, आपल्या दोघांना नाश्ता आणायला. सर मग मला उठवायचं ना. अगं तुला एवढी छान झोप लागलेली, म्हटलं कशाला डिस्टर्ब करायचं. इनफॅक्ट आत्ता मी डोरबेल वाजवली त्यामुळे तुझी झोप मोड झाली असेल. सो सॉरी. नाही सर, मी उठलेच होते, पण सर तुम्ही माझा फोनही उचलत नव्हता. अरे ॲक्च्युली मी मोबाईल विसरून गेलो आणि मे बी तो सायलेंटवर असणार ना, त्यामुळे तुझ्याही लक्षात नाही आला. कम लेट्स हॅव दिस. मस्त गरमागरम सँडविचेस. व्हॉट हॅपन? सिंचना, तू एवढी डिस्टर्ब काय आहेस? सर काल रात्री आपल्या दोघात तसं काही घडलं नाही ना? तुला आठवत नाहीये? नाही. काय झालं? समजा जर काही घडलंच असेल तर काय करशील? काय करणार आहे मी? काहीच माझ्या हातात नाहीये. मी ऑलरेडी खूप अपसेट आहे. अरे माझ्यावर चीट करतोय, त्याचा अफेअर आहे बाहेर. मी काय करणार आहे? कायच नाही करते. सिंचना, Calm down. शांत हो, शांत हो. हे बघ, काल रात्री आपल्यात काहीच घडलं नाहीये. खरंच. आणि मला हे कळत नाहीये, तू हरीशमुळे स्वतःला का त्रास करून घेतेस? हे बघ, आपण ना आपलं आयुष्य एकदम सुंदर जगलं पाहिजे. तुला सांगतो, गेल्या 10 वर्षापासून माझ्या बायकोने मला हात सुद्धा लावला नाही ग. आय एम ऑल्सो लव्ड ब्राईड, अगदी तुझ्यासारखाच. हॅरी माझ्याशी इतकं वाईट वागतोय, मग तरी मी स्वतःला का रोखतेय?